हाय, नमस्कार सर्वांना. कसे आहात? गावाकडील घरगुती जेवण या चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करते. आज आपण मस्तपैकी कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी इथे काय काय साहित्य यूज केलेलं आहे बघू शकता. चला आपण सुरुवात करूया. वडी बनवण्यासाठी मी इथे सर्वप्रथम लसूण, जिरे, मिरची आणि थोडंसं ओवा घेतलेला आहे. त्याचं वाटण छान करून घेतलेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर अशी कट करून घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्यातली माती जी आहे ती सर्व माती निघून जाईल. त्यानंतर वडी बनवण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, त्यानंतर बेसन पीठ आणि थोडंसं बाजरीचं पीठही ॲड केलेलं आहे. सर्व पीठ आपल्याला छानपैकी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सही करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी हे इथं जे वाटण केलं होतं ना आपण, मिरची आणि लसूण, ओवा, ते वाटण टाकलेलं आहे. त्यानंतर हळद टाकली आहे, मिरची पावडर आणि थोडंसं ओवा, त्यानंतर थोडीशी धने पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. आणि पीठ हे छानपैकी आपल्याला मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. मी आता हे पीठ एकजीव करून घेते आहे. काही लोक फक्त बेसन पीठच ॲड करतात, पण मी इथे माझ्याकडे जे जे पीठ अवेलेबल आहे ते सर्व पीठ मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं तेल पण ॲड करायचं आहे. इथे मी थोडंसं तेलही ॲड केलेलं आहे. हे पीठ छानपैकी आता एकजीव झालेलं आहे. पीठ एकजीव झाल्यानंतर थोडं रेस्ट करायला मी ठेवलं आहे. रेस्ट झाल्यानंतर परत पुन्हा ते छानपैकी मळून घेतलेलं आहे, एकजीव करून घेतलं आहे. आणि आपण आता छान त्याच्या अशा वड्या करून घेणार आहोत. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही वड्या करून घेऊ शकता, किंवा तुम्ही हे असंच डायरेक्टली उकडण्यासाठी ठेवलं तरीही चालेल. मी अशा 2 ते 3 वड्या करून घेतलेल्या आहेत आणि वड्या इथे वाफेला ठेवलेल्या आहेत. बघा, आपल्या ह्या 3 वड्या करून तयार झालेल्या आहेत. आता आपण ह्या वड्या छानपैकी कट करून घेणार आहोत. बघ, चला आपण करूया कटिंग. छानपैकी वड्या अशा तयार झालेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आकाराप्रमाणे कमी जास्त तळून कट करून घेऊ शकता. बघा, मी अशा छान वड्या कट करून घेतलेल्या आहे. आता आपण त्या तळून घेणार आहोत. तुम्हाला शॅडो फ्राय करायचे असेल तर तुम्ही शॅडो फ्राय पण करू शकता, पण मी डीप फ्राय करणार आहे. त्यासाठी मी इथे कढईमध्ये खूप सारं तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक एक करून वडी सोडायची आहे, जेणेकरून एकमेकांना चिकटू नये आणि छान अशा क्रिस्पी व्हावेत त्यासाठी. बघा, तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला, अशा पद्धतीने आपल्या क्रिस्पी छान मस्तपैकी वड्या करून तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेल्या आहेत. तुमच्याकडेही अशाच वड्या बनवतात का? मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा करून सर्व वड्या मी इथे छान अशा तळून घेतलेल्या आहेत. वड्या मीडियम हीटवरच तळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून जे आपण वड्यांमध्ये पीठ टाकलं होतं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान अशा तळून घेतल्या. आणि बघा, आपल्या वड्या छानपैकी कुरकुरीत अशा करून तयार आहेत. लाईक, शेअर करा, सबस्क्राईब पण करा आणि आपल्या वड्या बघा फायनल लुक. Thank you so much all of you for watching my video. Thank you. सगळे खुश रहा, आनंदात रहा. Thank you.